सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या आकड्यांचे चढ उतार कायम। तपासणीचा आकडा पुन्हा वाढला। रिकव्हरी रेट 92.88%वर। बुधवारी रात्री 246 रिपोर्ट पॉझिटिव्ह। दिवसभरात 817 नागरिकांना डिस्चार्ज तर 1031 जणांचे नमुने पाठवले तपासणीला। सातारा जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये कोरोनाचा संसर्ग घटत आहे, मात्र कोरोना मृतांची संख्या अद्याप कमी होताना दिसत नाही। जिल्ह्याचा मृत्यू दर ही 3.35%वर पोहोचला आहे। कोरोना मृतांचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन आणि आरोग्य यंत्रणाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत। बुधवारी आलेल्या रिपोर्टनुसार बाधितांचा व तपासणीचा आकडा वाढला आहे, तर दिवसभरात जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 817 नागरिकांना घरी सोडण्यात आले, तर दिवसभरात 1031 जणांचे नमुने तपासणीकरिता पाठवण्यात आले आहेत। तर रात्री आलेल्या रिपोर्टनुसार क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालय लॅब येथील 410 नमुन्यांपैकी 67 नमुने बाधित, आगारगर येथील 80 नमुन्यांपैकी 21 नमुने बाधित, कृष्णा मेडिकल येथील 97 नमुन्यांपैकी 6 नमुने बाधित, खाजगी लॅब 61 नमुन्यांपैकी 27 नमुने बाधित, अँटीजन टेस्ट 1624 नमुन्यांपैकी 125 नमुने बाधित, असे सर्व मिळून 2272 नमुन्यांपैकी 246 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत। जिल्ह्यात आजपर्यंत 2,21,761 नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी 49,297 बाधित आढळले आहेत, तर 45,791 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे। 1,653 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। जिल्ह्यात सध्या 1,853 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। बुधवारी रात्री पॉझिटिव्ह आलेल्या 246 रिपोर्टची सविस्तर माहिती उद्या पहा मुक्तागिरी न्यूजवर।